नमस्कार मित्रांनो, आपल्या बँक खात्यात पगाराची रक्कम जमा झाली की संसाराची सगळी गणितं डोळ्यासमोर अगदी भुकेलेल्या कुत्र्यासारखी आव असून उभी राहतात आणि यामधून एक एक खर्च वजा होताना शेवटी हातामध्ये उरतात ती काही न सुटलेली गणितं, रिकामं पाकिट आणि स्वप्न, पुन्हा पुढच्या पगाराच्या आशेवर। मित्रांनो, हीच परिस्थिती आता सर्वसामान्य कुटुंबांमधली आहे आणि याच प्रकारच्या आर्थिक विवंचनेमधून बाहेर पडणं म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य, फायनान्शियल फ्रीडम। आता मित्रांनो, फायनान्शियल फ्रीडम हा शब्द ऐकला तरी बरेच जणांचा गैरसमज होतो की आपल्या खात्यावर 5-10 करोड रुपयाची रक्कम शिल्लक असणं किंवा मग करोडो रुपयाची प्रॉपर्टी असणं। तर मित्रांनो, हे अत्यंत चुकीचं आहे। फायनान्शियल फ्रीडम म्हणजे काय, तर आपल्याकडे पॅसिव्ह इन्कमचे स्रोत किती आहेत, आपल्या उत्पन्नाचे इतर स्रोत किती आहेत। आपला पगार हा आपला उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे आणि याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे उत्पन्नाचे किती स्रोत आहेत आणि या उत्पन्नाच्या स्रोतामधून आपल्याला येणारं उत्पन्न, याच्यावरती आपल्या गरजा पूर्ण होऊन आपण आर्थिक स्वातंत्र्य मिळवू शकतो। आपल्याकडे पगार मिळवणे हा उत्पन्नाचा एकच मूळ स्रोत असेल तर आपण या आर्थिक विवंचनेमधून बाहेर पडू शकणार नाही। याकरता आपल्याला उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त स्रोत निर्माण करावे लागतील, तेव्हाच आपण या आर्थिक विवंचनेतून बाहेर पडू शकतो। आपण फक्त पगारावर अवलंबून असाल तर पगारामध्ये फक्त आपल्या संसारातील गरजा पूर्ण होऊ शकतात, आपण मनासारखं जगू शकत नाही, आपण फायनान्शियली फ्रीडम मिळवू शकत नाही। त्यामुळे या आपल्या मूळ स्रोताऐवजी आपल्याकडे उत्पन्नाचे अधिकचे स्रोत आपल्याकडे निर्माण करावे लागतील। आता हे उत्पन्नाचे इतर स्रोत निर्माण करून आपण एक पॅसिव्ह इन्कम कसा जनरेट करू शकतो आणि असे कोणकोणते उत्पन्नाचे इतर स्रोत आहेत जे आपण सहज निर्माण करू शकतो याविषयी पाहूया। तर मित्रांनो, आपण आपल्या मूळ उत्पन्नाचा स्रोत जो आहे त्यामधून जर बचत करून गुंतवणूक करत असाल तर ही गुंतवणूक आपण शेअर मार्केटमध्ये डिव्हिडंड देणाऱ्या कंपन्यांमध्ये करू शकता। या डिव्हिडंड देणाऱ्या कंपन्या ज्या आहेत यामध्ये आपल्याला मार्केटची कंडिशन कशी असेल तरी आपल्याला कंपनी एक विशिष्ट प्रकारचा 3 महिन्याला, 6 महिन्याला किंवा वार्षिक असा एक डिव्हिडंड देत असते आणि हा आपला नियमित उत्पन्नाचा स्रोत तयार होऊ शकतो। भले आपली गुंतवणूक छोटी असेल तरी आपण ती गुंतवणूक अशा डिव्हिडंड देणाऱ्या कंपन्यांमध्येच करून आपला नियमित उत्पन्नाचा स्रोत निर्माण करू शकतो। मित्रांनो, या व्यतिरिक्त आपण म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असाल तर म्युच्युअल फंडच्या HWP प्लॅनमध्ये गुंतवणूक करून आपण एक नियमित उत्पन्नाचा स्रोत निर्माण करू शकतो। HWP म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन। यापुढे जाऊन आपण एक रेंटल इन्कम सुद्धा निर्माण करू शकतो, म्हणजे रिअल इस्टेटमध्ये। रिअल इस्टेटमध्ये आपण संपत्ती ही भाड्याने देऊन यातून आपण आपल्या नियमित उत्पन्नाचा एक स्रोत निर्माण करू शकतो। परंतु मित्रांनो, म्युच्युअल फंडचे HWP आणि रिअल इस्टेटमधला जो नियमित उत्पन्नाचा स्रोत तयार करायचा आहे याकरता आपल्याला अगोदर मोठी रक्कम आपल्या हातात असणं गरजेचं आहे, हेही तेवढंच खरं। या व्यतिरिक्त आपण ब्लॉकमधूनही उत्पन्न मिळू शकता। ब्लॉग म्हणजे काय मित्रांनो, जर आपण एखाद्या विशिष्ट विषयामध्ये माहितगार असाल तर याच्यावरती आपण आपलं लिखाण करून याच्यामधून आपण एक नियमित उत्पन्नाचा स्रोत निर्माण करू शकता। एखाद्या विषयावरती चांगलं लिखाण करून, कंटेंट तयार करून आपण ते पोस्ट करून याच्यावरती ॲड्स, ॲफिलिएट मार्केटिंग किंवा स्पॉन्सर्ड पोस्ट ज्या आहेत याच्यामधून आपण चांगलं नियमित उत्पन्न जनरेट करू शकता। याच्या पुढे जाऊन मित्रांनो, आपण सोशल मीडियाचा सुद्धा याच्याकरता वापर करू शकता। आपण पाहतो की प्रत्येक जण आजकाल इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब याच्यावरती अडकलेला दिसतो आणि याचा वापर आपण आपल्या उत्पन्न वाढीकरता करू शकता। यामध्ये आपण चांगले, आकर्षक, उपयुक्त असे व्हिडिओ तयार करून ॲड रिव्हेन्यू, प्रॉडक्ट प्रमोशन किंवा ब्रँड डील करून आपण याच्यामधूनही आपला उत्पन्नाचा नियमित स्रोत निर्माण करू शकता। मित्रांनो, याच्याकरता आपल्याला गरज आहे ती थोडा वेळ देण्याची। तर आता मित्रांनो, आपल्याला हे पॅसिव्ह इन्कम तयार करून फायनान्शियल फ्रीडम मिळवण्याकरता कोणकोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करावं लागेल याच्याविषयी पाहूया। तर मित्रांनो, सर्वात पहिले आपल्याला आपलं स्पष्ट उद्दिष्ट ठरवावं लागेल। आपल्याला या इतर उत्पन्नाच्या स्रोतामधून किती उत्पन्न मिळवायचं आहे हे आपलं उद्दिष्ट स्पष्ट असेल तर आपण
त्यानुसार काम करायला सुरुवात करा आणि त्याच्यातून आपण निश्चितच यशस्वी होऊन आपल्याला एक उत्पन्नाचा नवीन स्रोत निर्माण करू शकता। दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, आपण बरेचदा आपल्या मूळ उत्पन्नाच्या स्रोतामधून सुद्धा अनावश्यक खर्च करत असतो। आपल्याला हीच गोष्ट करायची आहे की आपल्या मूळ उत्पन्नाच्या स्रोतामधूनच नाही तर आपल्या पॅसिव्ह इन्कम मधून सुद्धा अनावश्यक खर्च जे आहेत ते आपल्याला टाळावे लागतील। तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शहाणपणाने गुंतवणूक करा। भले आपली गुंतवणूक जी आहे ती कमी असेल परंतु ती योग्य ठिकाणी करावी लागेल। आपल्याला योग्य ठिकाणी केलेली गुंतवणूक आपल्याला नियमित उत्पन्नाचा स्रोत निर्माण करू शकते। आपण याकरता एखाद्या इन्व्हेस्टमेंट एक्सपर्टचा सल्ला सुद्धा घेऊ शकता। आपली गुंतवणूक छोटी असेल तरी ती नियमित जर असेल तर आपल्याला ती पुढे जाऊन मोठा उत्पन्नाचा स्रोत निर्माण करून देऊ शकते। यानंतर आपण अपडेट राहणं गरजेचं आहे मित्रांनो। मार्केटमध्ये काय ट्रेंड चालू आहे, आपल्याला उत्पन्नाचा स्रोत निर्माण करायचा असेल तर समाजामध्ये काय घडतंय, मार्केटमध्ये ट्रेंड काय आहे याचा फायदा घेऊन आपण आपल्या उत्पन्नाकरता याचा वापर करू शकतो। यानंतर आपण ह्या पॅसिव्ह इन्कम आपला सुरू झाला तर या इन्कम मधून आपल्याला एकापेक्षा अनेक उत्पन्नाचे स्रोत निर्माण करावे लागतील। आपल्याला एका पॅसिव्ह इन्कम मधून जर आपलं उत्पन्नाचा स्रोत निर्माण झाला तर आपल्याला त्यावर न थांबता त्यामधून अजून उत्पन्नाचे स्रोत निर्माण करावे लागतील। तर मित्रांनो, फायनान्शियल फ्रीडम म्हणजे तुमच्या अटीवर जगण्याची क्षमता। फायनान्शियल फ्रीडम म्हणजे श्रीमंतीचं दर्शन घडवणे नाही तर मानसिक शांतता मिळवणे आहे। तर मित्रांनो, पॅसिव्ह इन्कम मधून असे जीवन तयार करा की ज्यामधून फक्त या पॅसिव्ह इन्कम मधूनच आपण आपल्या सर्व गरजा पूर्ण करू शकतो व कसल्याही आर्थिक चिंतेशिवाय आपण आपल्या जीवनाचा आनंद मिळवू शकतो। मित्रांनो, हे तुम्ही नक्कीच करू शकता, परंतु याकरता आपल्याला हे उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्याकरता आपल्याला सुरुवात करण्याची गरज आहे। आपण कोणत्याही उत्कृष्ट विषय निवडून त्यामधून आपण उत्पन्नाचा नवीन स्रोत कसा निर्माण करता येईल याच्यावरती लक्ष केंद्रित करा। आपण निश्चितच यशस्वी होऊ शकता। मित्रांनो, आशा करतो की आपण उत्पन्नाचा नवीन स्रोत निर्माण करण्याकरता नक्कीच सुरुवात करसाल। हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।